ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि त्याचा एक मोठा धक्का आघाडी सरकारला बसला. आघाडी सरकारला म्हणण्याच्या पेक्षा शिवसेनेला तो मोठा धक्का आहे. कारण की कुठलीही निवडणूक टाळण्याकडे जो आघाडीचा कल होता त्याच्यामध्ये विशेषतः शिवसेनेचा कल होता. 3 विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्या लढवल्या, पण शिवसेनेने एकही पोटनिवडणूक लढवली नाही. नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये शिवसेनेचे हाल झाले. जेमतेम 100 का 105 106 नगरपंचायत होत्या, त्याच्यामध्ये 4था क्रमांक भेटला. आता सगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था विशेषतः महानगरपालिकेच्या निवडणुका ज्याच्यामध्ये शिवसेनेचा जीव अडकलेली जी मुंबईची महानगरपालिका आहे ती पण आहे. म्हणजे जसं ते जुन्या काळामध्ये राक्षसाचा जीव पोपट्यामध्ये असं आपण म्हणायचो, तसं शिवसेनेचा जीव मुंबई मनपा या पोपट्यामध्ये अडकलेला आहे. ही निवडणूक टाळण्याकडे शिवसेनेचा कल होता आणि त्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये ओबीसीचं आरक्षण किती असावं असा विनाकारण वाद तयार केला गेला. त्याच्यानंतर प्रभागांची रचना कशी करायची, कुठलेही निमित्त करून या सगळ्या निवडणुका कशा टाळता येतील. आधी तर कोरोनाचं निमित्त झालं, सगळंच टाळलं गेलं. खरं तर एका तरी पत्रकाराने ठामपणे असं विचारायला पाहिजे होतं या आघाडी सरकारला की ज्या काळामध्ये देशामध्ये मोठमोठ्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, बिहार सारखं मोठं राज्य, पश्चिम बंगाल असो, त्याच्यानंतर आसाम असो, तामिळनाडू असो, या मोठ्या मोठ्या राज्यातल्या, उत्तर प्रदेश झाल्यानंतर मोठ्या मोठ्या राज्यातल्या निवडणुका पण निर्वेधपणे पार पडल्या. आणि असं असताना साध्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या निवडणुका तुम्ही घ्यायला तयार नाहीत. ह्याचं कारण जे सांगितलं ते अतिशय दुबळं कारण होतं. आणि म्हणून आता जो निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे की ओबीसी आरक्षणाच्या शिवाय जुन्या प्रभाग पद्धतीप्रमाणे तातडीनं 15 दिवसामध्ये याचा सगळा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करा. राज्य निवडणूक आयोगाला पण तशी त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही तातडीनं हे सगळे तयारी करून निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करा आणि ह्या निवडणुका लवकरात लवकर पार पाडा. आता जो आम्ही सांगतो तो मुद्दा असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शिवसेनेला जड जातात. त्याचं कारण असं आहे की आपण काय पाप केलं हे त्यांना माहिती आहे. चोरानं चोरी केल्याच्या नंतर बाकीच्यांना कळो की न कळो, चोराला तर माहीत असतं आपण चोरी केलेली आहे म्हणून. आपण भाजपशी काय आणि कसं राजकीय चतुराई केली ती गोष्ट वेगळी, पण आपण आपल्या मतदाराला धोका दिलेला आहे, आपण आपल्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला फसवलेलं आहे, याची सगळ्यात जास्त जाणीव स्वतः शिवसेनेच्या नेतृत्वाला आहे. म्हणूनच त्यांची ही हिंमत नाहीये की एरवी तरी विधानसभेसाठी काय ज्यांची ताकद आहे किंवा जे लढू शकतात असे मोजके लोक असतात, पण ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुमचा अगदी गल्ली पातळीवरचा कार्यकर्ता अतिशय सक्रिय असतो. कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही सगळ्यात मोठी संधी असते. एक तर त्याची ताकद सिद्ध करायला, ती आजमावून पाहायला आणि त्या निमित्ताने पक्षाचं काम खालपर्यंत पोहोचायला. दुर्दैवाने गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत हे विशेषतः शिवसैनिक, मी परतही आघाडीमध्ये भेद करतो, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या आपल्या लोकांना कसं सामावून ठेवायचं ते ठेवलेलं आहे. शिवसेनेने आपल्या कार्यकर्त्यांना आणि तथाकथित आपल्या मतदारांना तशा अर्थाने बांधून ठेवायचं काहीच काम केलेलं आहे, म्हणून त्यांना आता ही भीती आहे. दुसरा एक मुद्दा या ओबीसी आरक्षणाच्या निमित्तानं तुम्ही लक्षात घ्या, मुळात आरक्षण, इतरांचं आरक्षण आणि SC STचं आरक्षण ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, हे पहिले लक्षात घ्या. ज्या वर्गाला हजारो वर्ष मुख्य प्रवाहामध्ये येऊ दिल्या गेलं नाही, त्यांना त्यांचा विकास करू दिला गेला नाही, विकास झाला नाही, प्रगती झाली नाही आणि प्रगती करू दिली नाही, याच्यामध्ये फरक आहे. तथाकथित त्या परिस्थितीनुसार, त्या व्यक्तीच्या क्षमतेनुसार एखाद्या माणसाची प्रगती झाली नाही तर हा मुद्दा वेगळा असतो. पण सगळं असताना एखाद्या माणसाला प्रगती करू दिल्या गेली नाही, विकास साधू दिला गेला नाही, जाणीवपूर्वक गावगाड्याच्यातून बाहेर ठेवलं, ती गोष्ट वेगळी असती. SC ST ह्या राखीव जागा आरक्षणाच्या बाबतीतला मुद्दा असा आहे की त्यांना गावगाड्यामध्ये घेतलेलं नव्हतं, अन्याय केला गेलेला होता, मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलं होतं. त्याचं परिमार्जन करण्याच्यासाठी म्हणून ह्या राखीव जागा आहेत, त्या राजकीय पण आहेत. त्याच पद्धतीनं जनगणनेमध्ये सातत्यानं SC ST NT DNT OBC ही लोकसंख्या मोजली जाते आणि त्याचे आकडे जाहीर केले जातात. आता मूळ मुद्दा येतो तो इथे की जो आता परवा जी फटका लगावला सर्वोच्च न्यायालयाने, ओबीसीच्या जनगणनेतला हा आकडा 1931ला म्हणजे इंग्रजांच्या काळात होता, त्याच्यानंतर जाहीर केला गेलेला नाही. प्रत्यक्षामध्ये मोजणी करताना तुम्हाला विचारलं का नाही विचारलं, जात विचारली, पोटजात विचारली, हा तुमचा प्रश्न आहे.
प्रत्यक्षामध्ये 1931च्या नंतर 41, 51, 61 दर 10 वर्षानंतर जनगणना होते. 71, 81, 91, त्याच्यानंतर 2001, 2011 आणि आता 2021. या सगळ्या जनगणनेचे जे आकडे आहेत त्याच्यामध्ये एकूण आकडा आणि SC STचाच आकडा जाहीर केला जातो. ओबीसीचा आकडा जाहीर केला जात नाही. त्याच्यामुळे इम्पेरिकल डाटा केंद्राने मिळवू दिला नाही अशी बोम आता हे करतायत. त्याला हे विसरतायत की केंद्र तो डाटा देऊ शकत नाही, अजून धोरणात्मक निर्णय झालेला नाहीये. ओबीसीचा नेमका आकडा किती तुम्ही सांगू शकत नाही. ओबीसीला दिलेलं जे आरक्षण आहे ते सरधोपट पद्धतीने दिलेलं आहे. मंडल आयोगाने 27% जे आरक्षण ओबीसीना दिलेलं आहे ते त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे दिलेलं नाही आणि तसं म्हणायला त्यांची लोकसंख्येचा नेमका आकडाच मिळालेला नाही. मग आता हे कशाच्या जीवावरती म्हणणार की केंद्राने इम्पेरिकल डाटा दिलेला नाही म्हणून. आणि कोलॅटरल म्हणजे तुम्ही पुन्हा म्हणजे आत्ताच्या काळातला तो पाहिजे. म्हणजे आता सुद्धा 2011चा जो तुम्ही डाटा वापरणार असाल तर तो चालणार नाही. मग हे करण्यासाठी गेल्या 2-2.25 वर्षामध्ये काय वेगळे प्रयत्न केले असं काहीच समोर आलेलं नाहीये. जी गोष्ट मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये होती, जी गोष्ट इतरही, फक्त महाराष्ट्रापुरता विषय नाही हा, भारतभरच्या ओबीसी आरक्षणाचा आणि इतर आरक्षणाचा हा मुद्दा आहे की ते कशाच्या आधारावर द्यायचं. आणि अजून एक फरक लक्षात घ्या, SC STचं हे आरक्षण हे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व हवं म्हणून दिलं जातं. ओबीसीचं आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात दिलं जात नाही. फक्त ह्या जाती त्यांचं प्रतिनिधित्व असावं म्हणून फक्त त्यांना ते आरक्षण दिलेलं आहे. ते कदाचित त्यांच्या लोकसंख्येपेक्षा कमी असू शकेल किंवा जास्त पण असू शकेल आणि आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व द्या असं ओबीसीला म्हणता येत नाही. SC STला म्हणता येतं. आरक्षणाच्याच म्हणजे म्हणून मी हा मुद्दा सांगतो आहे. आणि आता ओबीसीच्या आरक्षणाच्या मुळे हा मुद्दा परत समोर आलेला आहे. ओबीसी हा सगळा समाज इतर मागासवर्गीय आपण असं म्हणतो तो परिस्थितीजन्य काही वेगवेगळ्या घटकांमुळे मागास राहिलेला आहे, मागास ठेवल्या गेलेला नाहीये. ज्या पद्धतीनं SC ST हे मागास ठेवल्या गेले तसे ओबीसी हे मागास ठेवल्या गेलेले नाहीत. ओबीसी हे नेहमीच गावगाड्याच्या मध्येच राहिलेले, गावगाड्याच्या बाहेर राहिलेले नाहीत. ते मुख्य प्रवाहातलेच आहेत. फक्त वेगवेगळ्या कारणानुसार त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व भेटलं नाही असं वाटल्यामुळे केवळ प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांच्यातले काही प्रतिनिधी यावेत इतकाच फक्त तो मुद्दा आहे. आता ही जेव्हा ओबीसी आरक्षणच्या शिवाय निवडणुका घ्या म्हणत असताना खुल्या जागेतून सुद्धा ओबीसी निवडून येऊ शकतात, निवडून येतातही. इतकंच नाही, काही ठिकाणी SC सुद्धा ओपन जागेमधून निवडून आलेले आहेत. म्हणजे कमी जरी असले, अगदी औरंगाबादचा सुद्धा खासदार. मुद्दा हा लक्षात घ्या, या सगळ्या म्हणजे ह्याला आधार का नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल का दिला असा तो आधी मुळात समजून घ्या. ओबीसी आरक्षण हा निव्वळ खुळखुळा आहे. हा तो एका अर्थाने भ्रम पसरवला गेलेला आहे, हे नीटपणे लक्षात घ्या. आणि राजकीय आरक्षण हा मुद्दाच नाही. सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण नोकऱ्यामध्ये इतर म्हटलं तरी एक वेळ आपण समजून घेऊ शकतो, पण राजकीय आरक्षणला तशा अर्थाने काहीच आधार नाही. आणि आपल्याकडचे सगळेच राजकीय पक्ष याच्यावरती ढोंग करतायत. जर त्यांना इतकाच ओबीसीचा कळवळा असेल तर प्रत्येक पक्षाने आपल्या यादीमध्ये 27% ओबीसी, काय 27च काय 30% द्या ना. तुम्ही तुमच्या यादीमध्ये पुरेसं ओबीसीना प्रतिनिधित्व द्या, संपला विषय. त्यासाठी म्हणजे सरकारी पातळीवरती ती जागा ओबीसीसाठी आहे, हे करायची गरजच काय आहे. म्हणजे हे जे ढोंग राजकीय पक्षांनी चालवलेलं आहे ते उघड होण्याची गरज आहे. सगळेच पक्ष याला जबाबदार आहेत. सगळ्याच पक्षांनी जसं SC ST साठी ठराविक जागा दिलेल्या आहेत आणि त्या जागा निवडून येतात, तो मुद्दा संपला. ओबीसीसाठी सगळ्या पक्षांनी आपल्या यादीमध्ये तशी नावं द्यावीत, ओबीसी नेतृत्व समोर आणावं सक्षम पद्धतीने आणि आपण सिद्ध करावं की आपण ओबीसीच्या बाजूचे आहोत. शेवटचा मुद्दा असा आहे, ओबीसी आरक्षणाच्या निमित्तानं परत जो समोर येतोय तो, हे जे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, या स्थानिक स्वराज्य संस्था किती चांगल्या पद्धतीनं काम करता येत नाहीत तो गोष्ट वेगळी, पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जो भ्रष्टाचार चालतो त्याच्यामुळे प्रत्येकाचं त्याच्यामध्ये ही जागा आमच्यासाठी राखीव असावी असं म्हणण्यामध्ये आम्हाला इतरांशी स्पर्धा नकोय. ओबीसीला खुल्या जागेतून निवडून का नाही, उभं का नाही राहायचं, आणि खुल्या जागेतल्या माणसाला ओबीसी आपल्याकडे का नको आहे, तर प्रत्येकाचे स्वार्थ त्या जागेमध्ये गुंतलेले आहेत, कारण की त्या ठिकाणी होणारा भ्रष्टाचार. जर नवीन पद्धतीने अशी जर काही व्यवस्था निर्माण झाली की हे स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडून येणाऱ्यांच्या अधिकार मर्यादित असतील पैशाच्या बाबतीतले,
पण त्यांना बाकीचे धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार असतील असं जर काही केलं तर म्हणजे ते गूळ आहे म्हणून त्या ठिकाणी मुंगळे गोळा झालेले आहेत. आज ओबीसी आरक्षणाने या सगळ्या राजकीय पक्षांचं ढोंग उघडं पडलेलं आहे. शिवसेनेचं मी विशेषतः यासाठी म्हणतो की त्यांना मुळात निवडणुकींना तोंड द्यायचं नाहीये. स्वतः ते भाजप बरोबर सत्तेमध्ये होते तेव्हा भाजपनी त्यांच्याबरोबरची युती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मोडलेली होती आणि स्वतः प्रत्यक्ष निवडणुका लढून आपणच एक नंबरचा पक्ष आहोत मुख्यमंत्री पद असताना हे सिद्ध केलं होतं. आता हेच आव्हान शिवसेनेसमोर आहे. तुम्ही मुख्यमंत्रीपदी आहात, तुम्हाला आता त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं भाग पडलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने. आता सिद्ध करून दाखवा. आघाडीतल्या कुठल्याही घटकाशी युती करू नका आणि तुम्ही नंबर 1चे पक्ष कसे आहात हे भाजपने करून दाखवलं. 2014 ते 2019 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये भाजपनी सगळ्या निवडणुका स्वतंत्रपणे लढून आपण एक नंबरचा पक्ष आहोत दाखवून दिलं. आता हे शिवसेनेने दाखवून घ्यावं. या सगळ्या राजकीय पक्षांनी आपल्या यादीमध्ये ओबीसीना स्थान द्यावं आणि या वेगळ्या आरक्षणाची गरज नाही, आम्हीच ओबीसी नेतृत्व पुढे आणतो आहोत हे स्वतः मोठ्या मनाने सिद्ध करावं. तरच आपण काय म्हणता येईल तशी लोकशाहीच्या बाबतीमध्ये काही एक प्रगती केलेली आहे, विकास साधला असं म्हणता येईल. अन्यथा हे फक्त ढोंग आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.